सर्वांना नमस्कार. आजपासून आपल्या या चॅनलवर आपण एक नवीन कथामालिका म्हणजेच एक नवीन लव्ह स्टोरी सुरू करत आहोत आणि या लव्ह स्टोरीचं नाव आहे बिझनेस लव्ह. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागाला. मुंबईच्या अरबी समुद्रावरून येणारा वारा आज काहीसा वेगळाच भासत होता. नरिमन पॉइंटच्या त्या टोलेजंग काचेच्या इमारतीबाहेर सकाळपासूनच पत्रकारांची आणि बिझनेस विश्वातील बड्या हस्तींची लगबग सुरू होती. आजचा दिवस सामान्य नव्हता. आज ब्ल्यू डायमंड या 500 कोटींच्या भव्य प्रोजेक्टसाठी टेंडर उघडले जाणार होते. हे प्रोजेक्ट म्हणजे केवळ पैसा नव्हता, तर मुंबईच्या नकाशावर स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरात कोरण्याची एक संधी होती. रस्त्याच्या त्या एका टोकाकडून काळ्या रंगाची मर्सिडीज मॅबॅक अत्यंत वेगाने आली आणि इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका झटक्यात थांबली. गाडी थांबताच 2 बाउन्सरनी तत्परतेने दरवाजा उघडला. बाहेर पाऊल पडलं ते रितेश कुलकर्णीचं. रितेश, ज्याच्या नावाचा दरारा संपूर्ण महाराष्ट्राच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये होता. काळा 3 पीस सूट, हातावर महागडं रोलेक्सचं घड्याळ आणि चेहऱ्यावर एक असा भाव की जणू त्याने हे जग जिंकलंच आहे. रितेशने आपला गॉगल काढला आणि इमारतीच्या शेवटच्या मजल्याकडे एक टोकदार नजर टाकली. त्याच्या मनात आज फक्त एकच विचार होता, तो म्हणजे विजय. रितेशच्या कोशामध्ये हार नावाचा शब्दच नव्हता. सर, टेंडरची फाईल तयार आहे आणि आपली टीम आतमध्ये पोहोचली आहे. रितेशचा उजवा हात समजला जाणारा साहिल धावत पुढे आला. साहिल हा रितेशचा कॉलेजपासूनचा मित्र होता, जो आता त्याच्या साम्राज्याचा एक महत्त्वाचा भाग होता. रितेशने त्याच्याकडे न पाहता फक्त एक मान हलवली. तो शांतपणे आतल्या दिशेने चालू लागला. त्याच्या पादत्राणांचा म्हणजे शूजचा आवाज त्या आलिशान संगमवरी जमिनीवर एखाद्या युद्धाच्या नगाड्यांसारखा घुमत होता. पण रितेश लिफ्टच्या दिशेने वळणार इतक्यात मागून एका पांढऱ्या शुभ्र लॅम्बॉर्गिनीचा टायर घासल्याचा आवाज आला. रितेश जागच्या जागी थांबला. त्याला माहिती होतं की ही गाडी कोणाची आहे. संपूर्ण मुंबईमध्ये फक्त एकाच व्यक्तीची हिंमत होती की ती रितेशच्या गाडीच्या इतक्या जवळ आपली गाडी उभी करू शकेल. गाडीतून बाहेर पडली ती अवनी देशपांडे. अवनी डिझाईन्सची सर्वेसर्वा. गडद राखाडी रंगाचा ब्लेझर, पायामध्ये टोकदार हाय हिल्स आणि डोळ्यांवर स्टाईलिश चष्मा. अवनी म्हणजे बुद्धिमत्ता आणि सौंदर्याचं एक घातक मिश्रण होती. तिने गाडीचा दरवाजा जोरात लावला आणि रितेशकडे पाहून एक अत्यंत थंड आणि उपरोधिक स्मितहास्य दिलं. रितेशने आपले दात ओठ खाल्ले आणि तिच्या जवळ गेला. अवनी, मला वाटलं होतं की तू शहाणी असशील आणि या शर्यतीतून आधीच माघार घेशील. रिकाम्या हाती घरी परत जाण्याची सवय लावून घे आज. अवनीने आपला चष्मा थोडा खाली सरकवला आणि रितेशच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून म्हणाली, रितेश कुलकर्णी, हवा फक्त तिथेच असते जिथे पोकळी असते. तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्सच आज तुला खूप महागात पडणार आहे. आणि राहिला प्रश्न रिकाम्या हाताचा, तर आज संध्याकाळी तुझ्या हातातील टेंडरची फाईल माझ्या टेबलवर असेल हे लिहून ठेव. बघूया कोणाचं रक्त किती गरम आहे ते, रितेश चिडून म्हणाला आणि रागाच्या भरात लिफ्टकडे निघून गेला. अवनी तिथेच उभी राहून हसली आणि तिने आपल्या टीमला आत येण्याचा इशारा केला. युद्धाला आता अधिकृतपणे सुरुवात झाली होती. इमारतीच्या 12व्या मजल्यावर असलेल्या भव्य कॉन्फरन्स हॉलमध्ये वातावरण अत्यंत गंभीर होतं. बोर्डाचे 10 सदस्य मोठ्या टेबलाभोवती बसले होते. एका बाजूला रितेशची टीम आणि दुसऱ्या बाजूला अवनीची टीम. दोघांच्याही नजरेत एकमेकांबद्दल असलेला तिरस्कार स्पष्ट दिसत होता. रितेशने पहिलं आपलं प्रेझेंटेशन सुरू केलं. त्याने जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान, परदेशातून मागवलेलं मटेरियल आणि कमीत कमी वेळात प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं गणित सगळ्यांसमोर मांडलं. त्याचे आकडे इतके अचूक होते की बोर्ड मेंबर्स एकमेकांकडे बघून मान डोलावू लागले. रितेशचं बोलणं म्हणजे एक प्रकारची कमांड होती. त्याला खात्री होती की एवढ्या मोठ्या गुंतवणुकीसमोर कोणीही टिकू शकणार नाही. प्रेझेंटेशन संपवून रितेश जेव्हा आपल्या खुर्चीवर बसला तेव्हा त्याने अवनीकडे एक विजयी नजर टाकली. आता अवनीची पाळी होती. अवनी उभी राहिली. तिने रितेशच्या तांत्रिक मुद्द्यांना छेद न देता एका वेगळ्याच विषयावर हात घातला. तिने दाखवून दिलं की ब्ल्यू डायमंड ही फक्त एक इमारत नसेल, तर ते एक लँडमार्क असेल. तिने पर्यावरणाचा विचार, इमारतीचं सौंदर्य आणि तिथे राहणाऱ्या लोकांच्या मानसिकतेवर आधारित डिझाईन सादर केलं. तिचं प्रेझेंटेशन रितेशच्या तुलनेत अधिक मानवी आणि भविष्यवादी होतं. बोर्ड मेंबर्स आता गंभीर झाले होते. त्यांना रितेशचा पैसा दिसत होता, पण अवनीचं व्हिजन त्यांच्या मनाला स्पर्श करून गेलं होतं. ब्रेक झाला. रितेश हॉल बाहेरच्या गॅलरीमध्ये उभा राहून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होता.
आणि साहिल तिथे आला. रितेश, बोर्डाचे लोक तिच्या डिझाईनवर चर्चा करत आहेत. आपण काहीतरी करायला हवं. रितेशने गॅलरीच्या कठड्यावर जोरात हात मारला. तिने फक्त गोड शब्दांनी त्या म्हाताऱ्या बोर्ड मेंबर्सला भुलवलं आहे. साहिल, बिझनेस हा डोक्याने केला जातो, हृदयाने नाही. तिला वाटतं ती जिंकली आहे, अजून रिझल्ट बाकी आहे. तेवढ्यात अवनी तिथे आली. तिने मुद्दाम रितेशच्या समोर जाऊन कॉफीचा घोट घेतला. काय झालं रितेश? चेहऱ्यावरचा तो मीच राजावाला भाव कुठे गेला? आता थोडी भीती वाटते का? रितेश तिच्या जवळ गेला. इतका जवळ की दोघांच्या श्वासांचा आवाज एकमेकांना ऐकू येत होता. भीती? रितेश कुलकर्णीच्या डिक्शनरीमध्ये हा शब्द नाहीये अवनी. तू आज मला चॅलेंज केलंस ना? आता बघ, तू इथून बाहेर जाताना तुझ्या डोळ्यात पाणी नसेल तर माझं नाव बदलून घेईन. अवनीने एक पाऊल मागे घेतलं आणि शांतपणे म्हणाली, पाणी कुणाच्या डोळ्यात येतं ते वेळच सांगेल. तुझा इगो तुला बुडवणार आहे, हे मात्र नक्की. आता पाहूया आपण तो धक्कादायक निर्णय. बोर्डाची मीटिंग पुन्हा सुरू झाली. चेअरमन मिस्टर मेहता उभे राहिले. त्यांच्या हातामध्ये एक लिफाफा होता. हॉलमध्ये स्मशान शांतता पसरली होती. रितेशने आपली पेन घट्ट धरली होती, तर अवनी लॅपटॉपच्या बॅगकडे हात नेला होता. मिस्टर मेहता म्हणाले, आम्ही दोन्ही बाजूंचा विचार केला. रितेश कुलकर्णींकडे ताकद आणि अनुभव आहे, तर अवनी देशपांडे यांच्याकडे आधुनिक विचार आणि सौंदर्य दृष्टी आहे. या प्रोजेक्टला या दोन्ही गोष्टींची गरज आहे. म्हणून बोर्डाने असा निर्णय घेतला आहे की हे टेंडर या दोन्ही कंपन्यांना जॉईंट व्हेंचर म्हणून देण्यात येत आहे. रितेश आणि अवनी यांनी मिळून हे प्रोजेक्ट पूर्ण करायचं आहे. आणि हॉलमध्ये जणू वीजच कोसळली. रितेशच्या हातातील पेन कडाडत तुटलं. अवनीचा चेहरा रागाने पांढराच पडला. अशक्य, रितेश ओरडला. मी या मुलीसोबत काम करणार? कधीच नाही. मला माझं स्वतःचं साम्राज्य हवंय. मला कोणाचीही भागीदारी नकोय. अवनी सुद्धा ताडकन उभी राहिली. मलाही या उद्धट माणसासोबत काम करण्यात कोणताही रस नाहीये. माझं काम स्वतंत्र आहे आणि ते तसंच राहील. मिस्टर मेहताने चष्मा खाली सारला. बघा, जर तुम्हाला हे मान्य नसेल तर हे टेंडर आम्ही 3ऱ्या क्रमांकावर असलेल्या कंपनीला देऊ. 500 कोटींचा हा प्रोजेक्ट तुमच्या दोघांच्या भांडणांमुळे हाताबाहेर जाणार असेल तर तो तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला 24 तास दिले आहेत. विचार करा आणि सांगा. चेअरमन तिथून निघून गेले. हॉलमध्ये आता फक्त रितेश आणि अवनी उरले होते. दोघेही एकमेकांकडे अंगावर धावून जाणाऱ्या वाघासारखे बघत होते. रितेशने आपली फाईल उचलली आणि अवनीच्या अगदी जवळ जाऊन दात ओठ खात म्हणाला, लक्षात ठेव अवनी देशपांडे, जर आपल्याला एकत्र काम करायचं असलं तर या प्रोजेक्टचा बॉस मीच असेन. ऑफिस माझं असेल, नियम माझे असतील आणि तू फक्त माझ्या सांगण्यानुसार काम करशील. तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा नरक आजपासून सुरू होतोय. अवनीने एक तिरकस हसू दिलं आणि रितेशचा टाय थोडा नीट करत म्हणाली, नरकातूनच मी इथे आले रितेश. तिथे माझ्याच नावाची दहशत असते. तुला वाटतं तू मला वाकवू शकशील? तर हा तुझा भ्रम आहे. उद्या सकाळी 10 वाजता मी तुझ्या ऑफिसमध्ये येईन, पण बॉस म्हणून नाही, तर तुला तुझी जागा दाखवण्यासाठी. तयार राहा. अवनी रागाने तिथून निघून गेली. तिच्या हाय हिल्सचा आवाज त्या शांत हॉलमध्ये चॅलेंज दिल्यासारखा वाजत होता. रितेश तिथेच उभा राहून आपल्या रागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने आपल्या फोनवर कुणाला तरी मेसेज केला. तिच्याबद्दलची सगळी माहिती उद्या सकाळपर्यंत माझ्या टेबलावर हवी आहे. प्रत्येक छोटी गोष्ट मला हवी आहे. बाहेर पाऊस सुरू झाला होता. मुंबईच्या रस्त्यावर 2 वेगवेगळ्या दिशांना जाणाऱ्या गाड्यांमध्ये बसलेले 2 जीव एकमेकांचा नायनाट करण्याचा विचार करत होते. पण त्यांना माहिती नव्हतं की हाच द्वेष त्यांना अशा वळणावर आणून सोडणार आहे जिथून परत जाण्याचा कोणताही रस्ता नसेल. ही फक्त पहिली ठिणगी होती. आग तर अजून लागायची बाकी होती. आता ही आग त्यांना कुठपर्यंत घेऊन जाईल हे तर आपल्याला येणाऱ्या भागांमध्येच कळेल. त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो, आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय. हर हर महादेव.